नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। ताडकळसच्या विकासाला नवे बळ, अत्याधुनिक ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण। पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असून नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा भव्य लोकार्पण सोहळा खासदार संजय जाधव यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याला माजी आमदार मधुसूदन केंद्रे, माजी सभापती अशोक बोकारे, ताडकळस ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन अंबोरे, उपसरपंच दुर्पताबाई जल्हारे, ग्रामपंचायत अधिकारी 5 मुंजे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो ग्राम सचिवालय योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली ही नूतन इमारत अत्याधुनिक आणि सुव्यवस्थित सुविधांनी सुसज्ज आहे। नागरिकांच्या सोयीसाठी प्रशस्त मीटिंग हॉल, सरपंच व उपसरपंचासाठी स्वतंत्र कक्ष तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। कार्यालयाच्या बाहेर सुशोभित गार्डन विकसित करण्यात आले असून त्यामुळे परिसराला देखील आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे। या नूतन ग्रामपंचायत कार्यालयामुळे ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली अधिक पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे। लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ताडकळस गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाला ताडकळस येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकासात्मक उपक्रमाचे स्वागत केले। नव्या ग्रामपंचायत कार्यालयामुळे ताडकळस गावाचा प्रशासनिक चेहरा अधिक सक्षम आणि आधुनिक होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। पंचायतनं चांगल्या प्रकारची ग्रामपंचायतची इमारत बांधली, त्याबद्दल ताडकळसच्या सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सर्व माननीय सदस्य, गावातल्या सर्व नागरिकांचं ह्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। चांगलं काम करावं, बघा मरावे परी कीर्ती रूपी उरावे अशी म्हण आहे। त्यामुळं ग्रामपंचायतनं जे चांगली कामं केली त्याचं कौतुक केलंच पाहिजे आणि त्यांना कुठं मदत लागते ती की आपण त्या ठिकाणी केली पाहिजे। म्हणून मी खासदार नात्याने त्यांना निश्चितच चांगल्या प्रकारची मदत देखील करणार आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत आणि उभे राहणार। ते जिल्हा परिषदेचा विषय आहे, आपला विषय का ते मी आलो ना